हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कालची आपली गुरुवारची पूजा तुम्ही सर्वांनी बघितली, तुम्हाला सर्वांना खूप आवडली आणि खरंच आईचं रूप इतकं सुंदर दिसत होतं ना, की मी पूजा तर मांडते, पण पूजा जेव्हा उचलायची असते ना, तेव्हा माझं अजिबात मन होत नाही की मी पूजा उचलू. पण शेवटी तो नियम आहे आणि आपल्याला उद्यापन करायचंच असतं. तर बऱ्याच ताईंनी म्हणजे विचारलं होतं की ताई, शुक्रवार सुद्धा देवीचाच वार असतो, तर शुक्रवारी उद्यापन म्हणजे उचलायची का पूजा, उत्तर पूजा करायची का? तर शुक्रवारी उचलायची पूजा. तुम्ही जरी पूजेची म्हणजे उत्तर पूजा जरी केली तरी महालक्ष्मी आईचा वास हा नेहमीच आपल्या घरामध्ये असतो. आणि जसे पूजेचे जे नियम दिलेले आहेत की दुसऱ्या दिवशीच पूजेचं उत्तर पूजा करायची असते, जसं तुम्ही सत्यनारायणाची पूजा करता तर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा ही करावीच लागते, तर तसंच आपला हा देवीचा सुद्धा नियम आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. शुक्रवारचं जर तुम्हाला देवीचं असं वाटत असेल की देवीचा वार आहे, तर तुम्ही आपल्या घरच्या देवघरामध्ये सुद्धा म्हणजे पूजा यथासांग किंवा काय वाचन वगैरे ह्या गोष्टी करू शकता. तर आता मी सगळे दिवे प्रज्वलित केले, त्यानंतर देवीची यथासांग आरती घेते, वाचन करते पूर्ण परत आणि त्यानंतर मग देवीला क्षमा याचना करते की कळत नकळत माझ्या हातून जर काही पूजा करताना चुका झाल्या असतील तर त्या माफ कर. तर देवी आईची पूजा म्हणजे उद्यापन चालू आहे, मी उद्यापन करते. तर तोपर्यंत एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आता सध्या बघा थंडी चालू आहे आणि आता कुठलाही सीझन असू दे, थंडी असू दे, गरमी असू दे, पावसाळा असू दे, केस कोणाचे गळत नाहीत. माझे तर इतके गळतात ना की हे बघा असं लगेच पूर्ण अख्खा केस हातामध्ये येतो आणि असे जेव्हा केस गळतात ना तर खूप असे जीवाला लागतात. आणि सगळीकडे म्हणजे आपल्या उशीवर म्हणा किंवा घरामध्ये कचऱ्यापेक्षा जास्त म्हणजे धुळीपेक्षा जास्त कधी कधी केसच जमा झालेले असतात. मग लादी पुसताना, झाडू काढताना आपल्यालाच खूप आणखीन जास्त फ्रस्ट्रेशन येतं, आणखीन जास्त स्ट्रेस येतो. डॉक्टर सांगतात किंवा जे स्पेशलिस्ट असतात ते सांगतात की जास्त स्ट्रेस घेऊ नका, स्ट्रेसमुळे केस गळतात. पण असे जेव्हा केस गळायलाच लागतात तर ते बघून आणखीन जास्त स्ट्रेस येतो. तर आता मी सध्या काय वापरते त्याच्यासाठी, कारण जसं पहिले खूप साऱ्या गोष्टी आयुर्वेदिक म्हणजे घरगुती गोष्टींचा वापर केला जायचा आणि आता म्हणजे ह्या खाण्यापिण्याच्या पद्धती, स्ट्रेस लेवल, झोप कमी, धावपळ, तर ह्याच्यामुळे सगळा जो इफेक्ट आहे ना तो आपल्या केसांवर, स्किनवर सगळ्यांवरती होत असतो. तर म्हणून अशी काही गोष्ट की जी आपल्या रेग्युलरच्या वापरामध्ये असेल, कारण तुम्ही बघत असाल की स्पेशली आपण घरगुती ज्या टिप्स किंवा पदार्थ असतात तर ते आपण रेग्युलर नाही करत. एखादी वेळ लावतो आणि मग विचार करतो जाऊ दे, सोडून देऊ, कारण मग ते रोज रोज आपल्याला करायला जमत नाही. तर म्हणून इझी टू यूज असं करता येईल. तर असं काही आहे का? तर असं आहे. तर चला, असं आहे ते म्हणजे की ममाअर्थ. तर ममाअर्थ आपली नेहमीच काळजी घेत असतं आणि ममाअर्थचे सगळे प्रोडक्ट्स तर मला खरंच खूप आवडतात, खूप नॅचरल असतात. नवीन नवीन काहीतरी ते नेहमी घेऊन येत असतात. तर ममाअर्थ आता घेऊन आलंय ऑनियन शॅम्पू, म्हणजे याच्यामध्ये कांद्याचा समावेश आहे शॅम्पू मध्ये. तर केसांचा जो हेअरफॉल असतो ना, ते हेअरफॉलसाठी कांदा खूप चांगलं काम करतो, त्याच्यामुळे हेअरफॉल बऱ्यापैकी कमी होतो. तर ऑनियन शॅम्पू आहे विथ प्लांट केराटिन सुद्धा आहे याच्यामध्ये. आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे ऑनियन कंडिशनर, त्याच्यामध्ये आहे ऑनियन आणि कोकोनट म्हणजे खोबरं. तर असे हे दोन प्रोडक्ट्स आहेत. तर हे कसे यूज करते मी, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ममाअर्थचा ऑनियन शॅम्पू असा घ्यायचा आणि त्यानंतर पाण्यामध्ये छान डायल्यूट करायचा आणि त्यानंतर केसांच्या रूट्स पासून अप्लाय करायचा, छान मसाज करायचा, केसांना 5 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर हेअर वॉश करायचा. केस जेव्हा रूट पासून स्ट्रॉंग बनतात ना, तर तेव्हाच त्यांचं गळणं हे कमी होतं. त्यानंतर मी अप्लाय करते ममाअर्थचं ऑनियन आणि कोकोनट कंडिशनर. तर कंडिशनर केसांच्या टिप्सला अप्लाय करायचं, रूट्सला नाही, आणि मस्त केस वॉश करायचे. ममाअर्थ आहे इंडियाचा नंबर 1 शॅम्पू जो 90% हेअरफॉल कमी करतो. तर हे जसे जसे मी यूज करते ना केसांमध्ये मला खरंच खूप फरक दिसायला लागलाय. खूप केस थोडेसे शायनी वाटतायत छान आणि व्हॉल्यूम पण केसांचा जरा चांगला वाटतोय. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत ते ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत. तसेच ऑफलाईन म्हणजे तुमच्या जवळच्या नजीकच्या स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तसंच माझं फेवरेट ते म्हणजे ममाअर्थचं प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. ममाअर्थचं असं एम आहे की 2025 पर्यंत त्यांना 1 मिलियन पर्यंत ट्रीज प्लांट करायचे.
तर आपण जे पण प्रोडक्ट घेतो तर त्याच्या बदल्यात एक ट्री प्लांट करतात, जे तुम्ही ट्रॅक करू शकता आणि त्यांच्या या छान अशा इनिशिएटिव्हला आपण सुद्धा सहभागी होईल. तर माझा हा कुपन कोड यूज करा, MEGA2024, आणि मिळवा 20% डिस्काउंट. या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्यू प्रोडक्ट स्टोअरमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल, त्याच्यामध्ये टॅग केलेले आहेत प्रोडक्ट्स, तर तिथे जाऊन तुम्ही हे चेक करू शकता. तर बघा, अशा प्रकारे पूजा संपूर्ण मी उचलली आणि तुम्ही जेवढं व्यवस्थित लवकर पटापट सगळ्या गोष्टी क्लीन कराल ना, तर तेवढं चांगलं सुद्धा असतं. कारण जास्तीत जास्त दिवस म्हणजे जर आपण ठेवलं पूजेचं, तर शेवटी ते आपल्याला त्याची एक जबाबदारी सुद्धा असते. समजा कोणाचा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल, तर त्याच्यामुळे ते लवकर वेळेतच उचललेलं चांगलं असतं. तर जे पण पाणी आहे कलशातलं असतं, तर ते झाडांना घालून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, तांदूळ आपण 5ही गुरुवार तेच वापरतो, नारळ सुद्धा 5ही गुरुवार किंवा 4ही गुरुवार आपण तोच वापरतो. तर पूजा करताना जेवढं सामान लागतं ना, तर ते उचलल्यानंतर सुद्धा तेवढाच पसारा होतो पूर्ण. तर सगळं आवरेपर्यंत खूप वेळ होतो. पण सगळं जे आहे ते वेळीच जागच्या जागी ठेवलं, भले ते आपल्याला परत पुढच्या गुरुवारी लागणार आहे, पण तरी पण आत्ता जर सामान तुम्ही जागेवर ठेवलं ना, तर घरात आपल्याला तेवढा पसारा दिसत नाही. तर आज मी हे बघा, किचनचा बघा किती पसारा दिसतोय सगळा. तर असं ओट्यावरती जेव्हा पसारा दिसतो ना, तर तेव्हा मग आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही. तर भांडी जी सगळी काढली होती, घासली होती, तर ती सगळी मी इथे जराशी वाळत टाकली होती. कारण त्या स्टँडमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यात जागाच होत नव्हती. पूजा करताना कसं हे पाहिजे ते पाहिजे असंच खूप काय काय असतं आणि मग सगळे हळूहळू एक 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 सगळी भांडी निघत जातात. तर आता इथलं हे जे सामान आहे ना, हे मला सगळं क्लिअर करायचंय. तर फक्त कसं आहे ना, घरातलं कुठलंही काम म्हणजे एकदा करून कधीच होत नाही. आपल्याला सतत रोज सारखं आपला हात तिथे फिरत राहावाच लागतो. आणि हे जे चक्र चालू असतं ना, तर ह्यालाच म्हणजे आयुष्य म्हणतात. तर आपण सामान रोज वापरतो, जसं रोज जेवतो, रोज भांडी घासतो, रोज सगळे कामं करतो. तर ही आपली सगळी जी आहेत ती रोजची आणि बेसिक कामं आहेत. तर ती तर आपल्याला करायलाच पाहिजे. ती कामं करता करता आपण आणखीन काय दिवसभरामध्ये करू शकतो, ह्या कामांचा तुम्ही एक वेळ ठेवा, की एवढ्या वेळामध्ये माझं हे काम झालं पाहिजे. जे पण तुमचं रोजचं काम असतं, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला डस्टिंगला किती वेळ लागतो, ह्या म्हणजे जेवणाचं, ब्रेकफास्ट या सगळ्यांसाठी किती वेळ लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही कामाचं सॅग्रिगेशन करून ठेवू शकता आणि कुठल्या कामाला किती प्रायोरिटी द्यायची किंवा काय करायचं ते हे तुमच्यावरतीच असतं. तर बघा, आता इथे पुसता पुसता मला कोपऱ्यामध्ये पण जी जागा होती ना, तिथे सुद्धा थोडीशी धूळ दिसली. तर म्हणून म्हटलं की आता हे काढतेच आहे मी, पुसतेच आहे, तर सगळंच काढेन म्हणजे एकदाच क्लीन होऊन जाईल व्यवस्थित. तर हे मिक्सर वगैरे वरती जे ठेवते तिथे पण सगळं हे ओपन आहे ना, त्याच्यामुळे धूळ खूप येते आणि आता हल्ली आमच्या इथे तर सगळीकडेच काही ना काही सतत कामं चालू असतात, तर त्याच्यामुळे सगळी धूळ येते चारी बाजूंनी. तर रोजचा एक फडका म्हणजे एक हात तर सगळीकडे मारावाच लागतो, नाहीतर ती धूळ बघून आहे ना, म्हणजे आपल्यालाच काम करण्याची इच्छा होत नाही. आणि इवन अचानक सुद्धा कोणी आपल्या घरी आलं तर पहिली जी नजर जाते ती किचन मध्येच जाते. बघा, तुमचा किचन मॉड्युलर असू दे किंवा साधा असू दे, कसाही असू दे, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वच्छता. तुम्ही बघा की पूर्वीच्या काळी जे स्वयंपाकघर होते, तर त्याच्यामध्ये काही मॉड्युलर गोष्टी होत्या का? पण त्या बायका किती सुंदर प्रकारे म्हणजे पितळेची भांडी असो किंवा तांब्याची भांडी असो, किती सुंदर प्रकारे त्या पूर्ण मांडणी करून ठेवायच्या. म्हणजे ते बघताना सुद्धा आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं ना. आणि आपला जास्तीत जास्त वेळ लेडीजचा हा किचन मध्येच असतो, तर त्याच्यामुळे तुमचं किचन व्यवस्थित ऑर्गनाइज, कमीत कमी सामान असेल किंवा कितीही सामान असेल, पण ते तुम्ही कसं ऑर्गनाइज करता हे खूप महत्वाचं आहे. तर आता ह्या वर्षी तरी माझा हा एक संकल्पच असेल. असे म्हणजे बरेच संकल्प मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यातले बरेच मी फॉलो सुद्धा करणार आहे. कारण बऱ्याचदा असंच होतं की आपण संकल्प करतो, म्हणजे रेझोल्युशन्स बनवतो आणि मग ते फक्त 2-3 दिवस फॉलो करतो, नंतर परत ये रे माझ्या मागल्या, परत तेच सुरू असतं. तर तसं नाही करायचंय. तुम्ही तुमच्या मनाला या गोष्टी फिक्स समजवा की मला हे करायचंच आहे. तर माझा संकल्प सांगायचा राहिला की तो म्हणजे की कमीत कमी सामान घ्यायचं किंवा जे सामान जर तुम्ही नवीन म्हणजे मी नवीन घेणार असणार, तर त्याच्या ऐवजी म्हणजे कोणाच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण जर ते सामान घेतोय, तर जे जुनं सामान आहे ते पहिले काढायचं किंवा कोणाला द्यायचं आणि त्यानंतरच नवीन गोष्टी घ्यायच्या.
कारण इतकं सामान जमा होतं ना की आपल्याला मॅनेज करायला कधी कधी कळत नाही की काय करू, कुठे ठेवू. आणि हे किचन कसं, हे माझं आधीचंच किचन आहे. इथे फक्त मी ट्रॉलीज नवीन बनवल्यात. बाकी जे पण सेक्शन आहेत ते आधीचे जे बनवले होते तसेच सेक्शन आहेत. त्याच्यामुळे मला जसं सामान ठेवायला जागा पाहिजे आहे तर तशी जागा व्यवस्थित होत नाही. तर त्याच्यामुळे हा एक विचार केलाय की कमीत कमी सामान घ्यायचं. जे पण जुनं सामान आहे, शक्यतो ज्या प्लास्टिकच्या गोष्टी असतात ना, आपण खूप साऱ्या गोष्टी अशा म्हणजे की खरंच लागतच नाहीत. तुम्ही बघा, विचार करा की अशा कितीतरी गोष्टी असतात की आपण वर्षानुवर्ष बघतही नाही, पण नाही हे मला इथे भेटलंय, हे माझं ह्यांचं आहे, त्यांचं आहे, असं खूप काही आपल्या डोक्यात असतं आणि आपण ते सामान असंच पडवून ठेवतो. तर बघा आता किती मस्त चकाचक सगळं असं छान क्लीन झालेलं आहे आणि किती भारी दिसतंय सगळं. तर आज ना मी डाळ, फोडणीची डाळ बनवते. फोडणीची डाळ म्हणजे जी आपण मिरची वगैरे घालून बनवतो तशी नाही. ती वेगळी थोडीशी डाळ, म्हणजे डाळ तडका म्हटलं तरी चालेल. तर बघा, तेल घेतलंय आणि थोडंसं तूप घालायचं कधी पण. तुपाने पूर्ण आपले जे डाळीला ना वेगळी चव येते एक मस्त अशी. आणि त्यामध्ये मोहरी घातली, राई, त्यानंतर जिरं घातलं, थोडंसं जिरं जास्त घालायचं, कढीपत्ता घातला आणि त्यामध्ये कांदा घालायचा, थोडा जास्त कांदा घालायचा छान. तर तुम्ही म्हणाल ही काय वेगळी रेसिपी नाहीये. तर खरंच वेगळी रेसिपी नाहीये, पण बऱ्याच जणांना माहितीही नसेल की अशी सुद्धा आपण डाळ बनवू शकतो. तर रोजची बोरिंग तीच तीच डाळ खाण्यापेक्षा थोडंसं डाळीमध्ये वेगवेगळे चेंजेस केले ना तर बरं वाटतं. आणि कधी भाजीही नसेल तर मला तर खूप आवडतं की असं डाळीसोबतच अशी मस्त तडकावाली डाळ बनवायची, त्याच्यासोबत चपाती भाकरी पण खूप सुंदर लागते आणि हेल्दी सुद्धा आहे. तर बघा, आता मी भरपूर पदार्थ टाकले ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये. तर काही नाही, रोजचे जे सगळे तिखट, हळद, मसाला, त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट असं सगळं टाकलंय. आणि ही डाळ आहे ना जास्त घोटायची नाही, थोडीशी अशी अख्खी अख्खीच ठेवायची. याच्यामध्ये तुम्ही जर 5 डाळी ज्या मिक्स करतात ना, त्या 5 डाळी मिक्स करून जरी बनवली ना तरीही खूप मस्त लागते ही डाळ. तर ही बघा, आता आपली डाळ मी याच्यामध्ये घातली. त्यानंतर याच्यामध्ये रोजच्या प्रमाणे म्हणजे चवीनुसार मीठ वगैरे या सगळ्या गोष्टी घालायच्या आणि खूप जास्त उकळवायची सुद्धा नाही ही डाळ. तर ही आता अशी कंप्लीट झाली आहे. अजून तुम्हाला हिला लज्जतदार बनवायचं असेल ना तर अजून थोडंसं तूप घ्या, त्यामध्ये जिरं टाका, लाल अख्ख्या मिरच्या असतात त्या टाका आणि त्याचा असा मस्त असा तडका द्या. इतकी भारी डाळ लागते ना, जशी तुम्ही हॉटेलमधून दाल तडका वगैरे आणता ना, सेम टू सेम तशीच डाळ लागेली. तर बघा, अशी डाळ मस्त चमचमीत अशी डाळ रेडी आहे. गरम गरम मस्त तुम्ही पण बनवा आणि चव घ्या. तर पूजेचं सगळं मी आवरते. जे जे सगळं काढायला लागतं तेवढं सगळं परत ठेवावं पण लागतं व्यवस्थित, कारण एकदा वापरून नाही होतं ते. आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही जेव्हा असतं तर तेव्हा आपल्याला ते यूजमध्ये येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॉपर यांच्यासाठी बॉक्स बनवून ठेवलेत आणि मग त्या बॉक्समध्ये त्या व्यवस्थित ठेवते. ना तर बाहेर जर असं ठेवलं ना तर पूर्ण धूळ लागते आणि ते धुतले जरी ना तरी मग काळपट वगैरे होतात. तर म्हणून बॉक्समध्ये एकदम सेफ राहतात. तर तुम्ही बरेच प्रश्न विचारले पूजेचे, तुम्ही खूप छान छान कमेंट्स आल्या तुमच्या सगळ्यांच्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना. आणि तुमचे बरेच प्रश्न होते त्याच्यामध्ये. तर सगळ्यात जास्त जो प्रश्न होता तो म्हणजे की ताई, हा तू देवी आईचा मुखवटा कुठून घेतलायस? तर हा बघा, मोठा आहे बऱ्यापैकी मुखवटा. म्हणजे तुम्हाला आता माझ्या हाताच्या साईजवरून कळत असेल की केवढा मुखवटा आहे. तर बऱ्यापैकी मोठा मुखवटा आहे. आणि हा मी मागच्या वेळी सुद्धा ह्याचा स्पेशल व्हिडिओ केला होता आणि सांगितलं सुद्धा होतं की हा मी मुंबईला जी म्हणजे महालक्ष्मी आईचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर स्टॉल्स असतात बघा बरेच, तर तिथे मी हा मुखवटा घेतला होता. मी झाले याला 1 वर्ष झालं असेल. तर तेव्हा मी हा 1,500ला घेतला होता मुखवटा आणि आहे याची प्राइस, कारण तुम्ही बघत असाल तर याच्यावर किती सारं काम केलेलं आहे त्यांनी आणि खूप सुंदर आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे देवी आई अक्षरशः म्हणजे बघतेच आहे आपल्याकडे असंच वाटतं. पूजेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भरपूर जणांनी असे कमेंट्स केल्या की ताई देवी आई अगदी जागृत अशी वाटत होती. तर खरंच तसं वाटतं. तर मुखवटा घेताना कधीही जे नाक, नक्षा, डोळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी छान अशा बघून घ्या. असाच मुखवटा पाहिजे असं जरुरी नाहीये, तुम्ही कुठलाही घ्या पण त्याचे जे डोळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घेतलत ना तर तुमचं म्हणजे तुम्ही सजावट करता किंवा जे तुम्ही मांडणी करता ना ती खूप सुंदर दिसते.
तर हा मुखवटा मी तिथून घेतला होता. तर ह्या बरेच प्रश्न आले होते याच्यावरती. त्यानंतर ह्या समयांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आले होते की ताई समया कुठून घेतल्या. समयांचा तर अक्षरशः पूर्ण व्हिडिओ आहे की धनत्रयोदशी होती, धनतेरस, तर तेव्हा मी कल्याण वेस्टला प्रवेश म्हणून दुकान आहे भांड्याचं, तर त्यांच्याकडून मी या समया घेतल्या होत्या. तर मला माहित नव्हतं या समयांचं नाव काय, पण याला महाभारत समई असं म्हटलं जातं आणि साऊथ साईडला पण वापरली जाते जास्त. तर तेव्हा मी या समया 5000ला मी 2 समया घेतल्या होत्या. पितळेच्या आहेत, छान आहेत, प्युअर आहेत, जड, खूप जास्त जडही नाही आहेत आणि खूप हलक्याही नाही आहेत. तर तेव्हा प्राइस म्हणजे त्यांनी डायरेक्ट तेवढी नव्हती, जास्त सांगितलेली, मी कमी करून तेव्हा 5000ला घेतल्या होत्या. तर तुम्ही कल्याण वेस्टला गेलात तर अत्रेच्या समोरच म्हणजे अत्रे ऑडिटोरियम आहे, त्याच्या समोरच भरपूर सारी भांड्यांची दुकानं आहेत जुनी एकदम. त्याच्यामध्ये प्रवेश नाव आहे त्यांच्या दुकानाचं. त्या दादांचं नाव सुद्धा प्रवेश आहे ज्यांनी मला ते सांगितलं होतं. तो व्हिडिओ बघा तुम्ही एकदा धनत्रयोदशीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कळेल की कुठून घेतलंय काय वगैरे सगळं. तर समयांचं झालं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काल जी मी तुम्हाला सांगितलं होतं की एका गोष्टीची मी वाट बघत होती आणि ती गोष्ट आलीच नाही, तर ती गोष्ट आज आलेली आहे आणि पुढच्या गुरुवारी त्याचा वापर मी करणार आहे. तर ते काय होतं तर माझ्या डोक्यात ही गोष्ट होती ॲक्च्युली, खरं सांगायला गेलं तर मला असं काहीतरी हवं होतं आणि मी विचारही केला होता की मी बनवेन घरी, पण मला काही तेवढा वेळ मिळाला नाही ते बनवायला. आणि मी असं सर्च करत होते तेव्हा मला ही गोष्ट दिसली आणि मग मी त्या ताईंना सांगितलं आणि ते मागवलं. तर ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. होप सो तुम्हाला सुद्धा आवडेल. तर मी ॲक्च्युली दाखवलं नसतं, मी डायरेक्ट पुढच्या गुरुवारी म्हणजे वापरलं असतं आणि नंतर दाखवलं असतं, पण मला असं वाटतं की नको, माझी पूजा जशी छान होते ना तशी तुमची पण पूजा छान व्हायला पाहिजे. आणि ज्यांना खरंच आवडेल किंवा ज्यांना वाटेल, नाहीतर मग बऱ्याच जणांना वाटेल की अरे ताईंनी सांगितलं नाही. आणि जर हे लास्ट मोमेंटला आलं असतं तर नसतं दाखवलं, पण आत्ता आलंय तर तुम्ही समजा मागवलं तर तुम्हाला सुद्धा गुरुवारपर्यंत भेटून जाईल. ज्यांचा 5वा गुरुवार अजून करायचा ज्यांचा बाकी असेल तुम्ही करू शकता. तर ती गोष्ट आहे ती म्हणजे टॅन एवढं मोठे की मोबाईलमध्ये सुद्धा येत नाहीये. तर हे आहे कमळ. तर असं सुंदर बनवलंय बघा. हे अजून आपल्याला ना याला इथे पिन्स लावलेत असे बघा, इथे तुम्हाला दिसत असतील, इथे अशा पिन आहेत, या पिनांनी हे पिनअप करायचंय. आणि इथे आतमध्ये असं त्यांनी बेस बनवलाय गोल. आणि इथे समजा आपल्याला ह्या पाकळ्या जर अशा उभ्या हव्या असतील ना तर इथे मध्ये एक पिन लावली ना आपण तर बघा अशा पाकळ्या उभ्या सुद्धा राहतात. हा जो मटेरियल यूज केला हा कपडा आहे, सिल्कचा कपडा आहे आणि पूर्ण प्रॉपर त्याला स्टिच केलंय मागून. हे बघा, आपण जर बनवलं असतं तर म्हणजे मी तरी बनवलं असतं तर मग मी कुठल्या तरी मटेरियल म्हणजे कागदाचं वगैरे बनवलं असतं, ते लॉंग लाईफ नसतं टिकलं. आता हे असं आहे की हे कपड्याचं आहे आणि असं छान आपण फोल्ड करून बघा तुम्ही हे असं पूर्ण फोल्ड करून व्यवस्थित प्रॉपर पॅक करून ठेवू शकता. आणि ही पहिली साईज आहे. ह्याच्यापेक्षा एक मोठी साईज आहे आणखी, म्हणजे ताईंनी सांगितलं मला की ह्याच्यापेक्षा ताई एक मोठी साईज आहे. तर हे फक्त महालक्ष्मीच्या पूजेसाठीच नाही, तुम्ही इतरही दुसऱ्या कुठल्या पूजा, सत्यनारायणची पूजा म्हणा किंवा गणपती बाप्पा म्हणा किंवा बऱ्याचशा ज्या पण तुमच्या पूजा असतील त्याच्यासाठी हे नक्कीच वापरू शकता. खूप सुंदर आहे बघा. बॅक साईडने असं आहे आणि इथून असं केलेलं आहे त्यांनी. 2 लेअर लावलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि 2 लेअर आहेत पाकळ्यांचे सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण महालक्ष्मी आईला बसवणार तुम्ही विचार करा, म्हणजे 1 मिनिट डोळे बंद करा आणि विचार करा की किती सुंदर दिसेल. तर ह्याच्यासाठी माझा खूप सुंदर प्लान आहे. आणखीन हे तर मला भेटलंय म्हणजे मी खरंच हा माझ्या आयुष्यातला ना म्हणजे हे जे अनुभव आहेत ना हे खूप 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 महत्त्वाचे आहेत. कारण मी खरं सांगते की जे आपण विचार करणं आणि ते प्रत्यक्षात भेटणं हे खूप खूप रेअर आहे मला वाटतं. तर हे फक्त मी माइंडमध्ये माझ्या चाललं होतं की मी बनवू किंवा असं असायला पाहिजे किंवा असं मला भेटायला पाहिजे वगैरे, आणि ते भेटलं. तर ही म्हणजे आईचीच कृपा आहे, तिचीच इच्छा असेल की बाबा जे वाटते ते कर, तर म्हणून हे असं छान मिळालंय. तर हे ताई आहेत देवपूजा कार्ट म्हणून आहे. त्यांचे मी रांगोळीचे साचे सुद्धा तुम्हाला दाखवले होते की ज्याच्यामध्ये कलर फक्त फिल करायचे असतात. तर त्या ताईंकडून मी हे मागवलंय आणि ह्याची प्राइस आहे 450 प्लस कुरिअर चार्जेस.
तर ॲक्च्युली 500 रुपये सांगितले होते त्यांनी, पण मी म्हटलं ताईंना की ताई थोडासा डिस्काउंट मिळेल का आम्हाला, तर मग ताईंनी 450 रुपये सांगितली प्राईस, आणि त्या म्हणाल्या की ताई प्राईस आणखीन कमी केली असती, पण हे जे काम आहे त्यांची आई स्वतः बनवते हे हाताने, आणि हे काम याला खूप वेळ लागतो. हे ना मटेरियल आतमध्ये असं म्हणजे फ्लफी बोलतात ना, फ्लफी मटेरियल आहे याचं आतमध्ये, असं की असं गादीसारखं लागतं इथे हातमध्ये. तर हे पूर्ण स्टिच करणं, एवढ्या सगळ्या पाकळ्या बनवणं वगैरे याला खूप वेळ लागतो, आणि हे सिल्क मटेरियल लावलंय त्यांनी इथे जे लावलंय, तर त्याच्यामुळे ओव्हरऑल कॉस्ट परत त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी पकडल्या तर मला तरी प्राईस रिझनेबल वाटते. कारण ऑनलाईन पहिली गोष्ट तर अशी गोष्ट तुम्हाला मिळणारच नाही, मिळाली तरी खूप महाग मिळेल. तर म्हणून मला असं वाटतं की प्राईस बरोबर आहे त्यांच्या हिशोबाने. आणि त्या खूप म्हणजे पुण्या साईडला मला वाटतं गावात कुठे राहतात, तर तिथून त्या कुरिअर करतात. तर त्याच्यामुळे म्हणून ते पोस्टने पाठवलं होतं, म्हणून मला यायला ते उशीर झाला. नाही तर काल जर मिळालं असतं तर कालच याच्यावरती माझी महालक्ष्मी आई विराजमान झाली असती, पण काल मिळालं नाही, आज मिळालं. तर 5व्या गुरुवारसाठी मी याला नक्की करणार आहे याच्यावरती पूजा. तर हीच एक खास गोष्ट होती की जी मला तुम्हाला दाखवायची होती. तर तुम्हाला जर हवं असेल तर ताईंचा नंबर जो आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही लवकरात लवकर जर ज्यांना घ्यायचं असेल त्यांना तुम्ही असं घरीही बनवू शकता. पण मला त्यांची फिनिशिंग वगैरे आवडली आणि लॉंग लास्टिंग वाटलं, कारण कपड्याचं असं छान त्यांनी प्रॉपर स्टिच केलंय. तर तुम्ही व्यवस्थित गुंडाळून ठेवू शकता, कुठल्याही पूजेसाठी वापरू शकता. आणि कागदाचं कसं कालांतराने कागद म्हणजे डल होतो, कलर डल होतात, त्याच्यामुळे हे ऑप्शन मला खूप चांगलं वाटलं. तर तुम्हाला ह्याला बनायला वेळ लागतो, आणि मला माहित नाही की तुम्ही समजा ऑर्डर केली तर तुम्हाला गुरुवारसाठी मिळेलच किंवा नाही, हे मी याची शाश्वती नाही देऊ शकत. पण ती ताई म्हणाली की मी ट्राय करेन, सांगेन. तर ज्यांना हवं असेल पूजेसाठी तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. आणि हा काही ह्याच्यासाठी म्हणजे स्पेशली ह्याच्यासाठी मी व्हिडिओ नव्हता केला, ती आली गोष्ट आणि मला असं वाटलं की खूप सारे आहेत की ज्यांना खरंच तुमचे फोटोज वगैरे बघून मला पण कळते की तुम्हाला सुद्धा पूजेची खूप छान आवड लागते आणि खूप भारी गोष्ट आहे ती, मस्त गोष्ट आहे. तर म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. आणि आता पुढच्या गुरुवारची तयारी माझी आत्तापासून सुरू झाली आहे. सगळी काय काय माझ्या डोक्यात खूप सारे आयडियाज येत आहेत की ह्याच्यासोबत म्हणजे जी मेन गोष्ट मला हवी होती की महालक्ष्मी आईला मला असं कमळामध्ये विराजमान करायचं होतं, तर ते कमळ आलेलं आहे. तर आता पुढच्या आणखीन काय काय गोष्टी माझ्या डोक्यात आहेत, तर ते पण मी करणार आहे. तर पुढच्या गुरुवारी खूप छानशी आई पूजा माझ्याकडून करून घेईल अशी मी आशा करते. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.